नमस्कार दर्शको, मी आहे प्राची आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आयोग, सांस्कृतिक, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरमध्ये पाण्याची टंचाई पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत नगर परिषदांची पाणी आयोग, शिक्षण, कचरा व्यवस्थापन आणि सौर ऊर्जे लक्ष केंद्रित करण्याचा सूचना देण्यात आल्या। मोठ्या जलयोजना आता महाराष्ट्र जीवन परियोजनाचा तर्फे निर्देशन देण्यात आले। बदलते हवामान आणि घटणारी भूजल पातळी याचा विचार भविष्यात पातळीची आणि पाण्याची टंचाई शक्य करताना यासाठी जलस्रोत संरक्षण आणि पाण्याची नासाडी रोखण्यासाठी भर देशात देण्यात आले। तसेच पुढील 25 वर्षाचा आढावा तयार करण्यात आले। 10 दिवसात प्रस्ताव सादर करण्याची सूचना पण देण्यात आली। कोल्हापूरचा विश्व परिषद गुड आता संकटात सापडलेला आहे, कारण गुजरातमध्ये पाठवलेला गुड भेसळ आढळल्यानंतर तेथील व्यापाऱ्यांनी कोल्हापूर आणि सांगलीतून येणारा गुड स्वीकारण्यास नकार दिला आहे। या घटनेनंतर गुजरातचा अन्न व औषधी प्रशासनाकडे कारवाई करण्यात आली। या प्रकरणात गंभीरपणे घेत कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी आणि व्यापारी बैठक बोलवून तोडगा काढण्यासाठी सुरू करण्यात आले। मात्र भविष्यात गुडाचा पुरवठापणे परिणाम होऊ शकते याची पण शक्यता व्यक्त करण्यात आली। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राजकारणात वाढत चाललेल्या फुटी राजकारणावर टीका करण्यात नैतिकता संपत चालल्याचे खत मांडले। बीपीएसएनचे निधी वापरण्यात भेदभाव होत असल्याने आरोप करण्यात सर्व भागांचा समान विकास व्हावा अशी मागणी केली। बारामतीबाबत निर्णय हा हायकमांडच्या निर्देशानुसार होईल असे त्यांनी स्पष्ट केले। तसेच ईव्हीएम तपासणीच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले। कर्जमाफी ही फसवणी योजना असल्याचे सांगत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी यावी अशी मागणी त्यांनी केली। इतर वाद हे पक्षांचे अंतर्गत प्रकरण असल्याचे त्यांनी नमूद केले। नांदेड शहरात चोरी तसेच शरीराविरुद्ध गुन्ह्याचा आढावा घालण्यास पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी मार्गदर्शनाखाली ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत 8 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान मध्य रात्री विशेष कॉम्बिनेशन ऑपरेशन राबवण्यात आले। या माहितीनंतर मालमत्तेविरुद्ध आणि शरीराविरुद्ध गुन्हे करणारे, अवैध शस्त्र बळणारे, तडीपार आरोपी, हिस्ट्री शूटर आणि सरायत गुन्हेगार यांचा विषय लक्ष केंद्रित करण्यात आले। या संपूर्ण कारवाईत एकूण 64 आरोपी व कारवाई करत 52 गुन्हे दाखल करण्यात आले। विशेष म्हणजे पकडल्या गेलेल्या 25 सराईत गुन्हेगारांची ग्रामीण पोलीस ठाणे सिडकोट ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत दिंडी काढण्यात आली। ही कारवाई पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोडकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। आजच्या नागपूर समय बुलेटिनमध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहूया ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि समोरच्या येणाऱ्या बातम्यांसाठी नागपूर समयला फॉलो करायला विसरू नका।